राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत सुनील तटकरे प्रचंड चिडले। बैठकीतून सुनेत्रा पवारांना उद्देशून त्यांनी खडा सवाल उपस्थित केला। अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुनेत्रा पवारांच्या हातात देणं, पक्ष एकसंध ठेवणं यात आपण आणि प्रफुल्ल पटेल यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। मात्र त्यानंतर उद्भवलेल्या स्थितीमध्ये आमच्या दोघांवर टीका सुरू असताना एकही आमदार अथवा नेता आमच्या बचावात पुढे आला नाही। विलीनीकरण चर्चा सुरू झाली त्यावेळीही टीकेच्या तोंडी आम्ही दोघं गेलो, मात्र इतर कुणीही आमची बाजू मांडली नाही, बचावासाठी पुढे आलं नाही। वरिष्ठ नेतृत्व याबाबत काही भूमिका घेणार आहे की नाही असा खडा सवाल या बैठकीमध्ये सुनील तटकरे यांनी उपस्थित केल्याची माहिती सध्या समोर येते। तर सुनील तटकरे राष्ट्रवादीच्या नेतृत्वावर संतापल्याचं पाहायला मिळतंय। बैठकीमध्ये तटकरे आणि तुमच्यामध्ये चकमक झाली असेल अजिबात काय वाद झाला नाही। त्याच्यामध्ये जास्त बोल मी म्हटलं या मुद्द्यावर बोला रे, आता वेळ होतोय, आम्हाला जायचं 8 वाजता मीटिंग आहे आमची। कारण आपण जास्त जर बोलत बसलो तर मग इथे आम्हाला फोन यायला लागला, लवकर या लवकर या लवकर या। पण मुद्द्याचं पण काय पाहिजे आपल्याला, काय करायचं ते सांग। सर, आता राष्ट्रवादीला जसं नेमकी वाद काय वाद काय नाही आहे, ते बोलत होते। मी म्हटलं लवकर सांग, आम्हाला जायचं आहे, आमचे फोन येऊन राहिले, तर लवकर आणा। आमदार जसे आहेत त्यानुसार भाजपाला 48%, शिवसेनेला 29% आणि राष्ट्रवादीला 23% महामंडळ मिळणार आहेत। थोडक्यात म्हणजे आमच्या वाट्याला 42 महामंडळ येणार आहेत। तर आम्हाला कुठची महामंडळ पाहिजे आहेत, बीजेपीला कुठची पाहिजे आहेत, शिवसेनेला कुठची पाहिजे आहेत, याची जी यादी जी आहे पुढच्या वेळेला आम्ही ती एकत्रित करणार आणि मग तिघांनी बसून त्याच्यामध्ये जे वाटाघाटी करून पूर्णपणे जसं त्याच्यामध्ये काही अडचण निर्माण राहणार नाही हे आम्ही ते पाहणार आहोत।